नमस्कार मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज जाणार आपण मुंबईमधला सर्वात मोठा फेस्टिवल, तो म्हणजे कालाघोडा आर्ट फेस्टिवल। तर आपण तिकडे जाणार आहोत आणि मागे पण एकदा गेलो होतो आपण कालाघोड्याला आणि तिकडे आपण नवीन काहीतरी बघायला भेटलं। तर आता पण आपल्याला नवीन काहीतरी बघायला भेटणारच आहे। तर व्हिडिओ हा आपला लास्टपर्यंत बघत राहा आणि कसं जायचं ते तुम्हाला सांगतो। तर आपल्याला जायचं आधी चर्चगेटला, चर्चगेटवरून आणि CST वरून पण आहे, दोन्ही साईडनं तुम्हाला जवळ पडेल। पण आम्ही जाणार आता CST वरून आणि तिकडून आपण कालाघोड्याला जाणार। तर चला मग व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि कोणी नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग आधी रेडी होऊया आणि जाऊया डायरेक्ट स्टेशनला। आता स्टेशनला चर्चगेटला आणि आता इकडे आलेले AC लोकल बघू शकता। तर आपल्याला जायचं आधी मरीनला, मरीन जाऊया, नंतर मग आपल्याला जायचं कालाघोड्याला। तर चला मग स्टेशनच्या बाहेर पडलोय आणि स्टेशनच्या बाहेर पडून आम्ही डायरेक्ट आता सारे जाणार आहोत। कुठे मरीन आहे? हे मरीन ड्राईव्हच आहे। मरीन ड्राईव्ह पुढे आहे, बघ चल पुढे आहे, ती पूर्ण पट्टा आहे ना तो, त्याच्यामुळे आपण चाललोय पुढे आता मरीन ड्राईव्हला। तर जाऊया तिकडे थोड्या वेळात। तर फायनली आलो आता मरीनला, बघू शकता। आणि काय मरीनचा रोड आणि त्या साईडला मरीनसाठी सर्व बघू, खूप गर्दी आहे, खूप तुफान गर्दी बघायला भेटेल। गर्दी बघा, पूर्ण तुफान गर्दी। काय म्हणतो लयला गर्दी आहे की नाही? तुफान गर्दी। अरे बाप, पोलीस बघा, पोलीस पण आहे इकडे, पोलीस तुफान गर्दी आलेली आहे। पोलीस बघा, रात्री कमी झाली असते, गर्दी आलेली आहे। मरीनला किती गर्दी आहे, पूर्ण तुफान गर्दी आहे, बघू शकता। पूर्ण पॅक गर्दी आहे, पूर्ण पॅक आहे, कारण की आज सुट्टीचा दिवस आहे ना, त्यासाठी पूर्ण गर्दी आहे, बघू शकता। आणि साईडला थोडी पण जागा नाही बसण्यासाठी, ही पूर्ण पब्लिक आले नाही एवढी, पूर्ण ती कालाघोडा फेस्टिवलसाठी तिकडून आलेत। आणि बघू शकता काय तुफान गर्दी। आणि इकडे सनसेट बघू शकता ना, किती छान वाटतं तिकडे बघा। तर आता पुढे आपण थोडा वेळ आणि चाललोय आता पुढे राऊंड मारायला घेऊन, बघूया आपल्याला किती गर्दी भेटते। आणि गर्दी खूपच आहे इकडे, बघू शकता, पूर्ण पॅक गर्दी। नाही तर गर्दी किती आहे, तुफान गर्दी, एकदम फुल तुफान गर्दी आहे। थोडी पण जागा नाही इकडे, थोडी पण बसायला आहे बघा, सर्व पॅक झालंय सर्व पूर्णपणे। आणि आम्ही रात्र झाली बघा, रात्र पण झाली, आता थोडे 7 वाजले असतील ना, किती वाजले? 7 वाजले, 7 वाजायला असतील आणि पूर्ण रात्र झाले। मरीन लाईनला बघू शकता काय गर्दी, तुफान बहुत गर्दी आहे की नाही? हा, फुल गर्दी आहे। पाठी पूर्ण खूप गर्दी, पूर्ण पॅक झालंय, फुल पॅक झाला। आणि एक बघा मागे पूर्ण पॅक आहे, पूर्ण 1 इंच पण जागा नाही बसायला, 1 इंच पण जागा नाही। अरे हम लोग यहाँ झक मारने आए हैं, घूमने आए हैं यहाँ पर, गरीब की मजबूरी नहीं समझते ये लोग। 1 इंच जागा, 1 इंच ते जागा असते ना, काहीतरी झालं असतं, पण आज काय थोडी पण गर्दी, पूर्ण पॅक आहे, पॅक। A few moments later. 6:45 पर्यंत वाजायला आलेत आणि अजूनही खूप तेवढीच गर्दी आहे, थोडीफार कमी झाली असेल पण गर्दी तेवढीच वाटते, कारण की त्या साईडला पूर्ण गर्दी, पूर्णपणे थोडी गर्दी कमी वाटत नाही मला। मी आलो मगाशी येतो तेव्हा पण गर्दीच, आता पण गर्दीच आहे, बघू शकता पूर्णपणे। तर चला आपण आता कालाघोड्याला चाललो आहे, बघू शकता। आणि इकडे धम्माल, फुल धम्माल झाले। नाही तर काय वाटतं इथं किती गर्दी आहे? हा, अजून पण कमी झाली नाही ना? वाटलं होतं कमी होईल, पण थोडी पण गर्दी कमी नाही। बघूया आता गर्दी कमी झाली तर, नाही तर मग हो थोड्या वेळानं मला वाटतं कमी होईल, बघू कसं काय ते। आपल्या जायचं तर कालाघोड्याला जाऊया। आता मरीन ड्राईव्हनं परत रिटर्न निघालो आणि आता चाललोय कालाघोड्याला। आणि इकडून आहे 15 मिनिटं लांब आहे कालाघोडा, तर आपलं 15 मिनिटं चालायला लागेल। चहा पाहिजे? चहाची आतुरता लागली, कारण की चहाची चटक लागली, चटक चहा। क्या बोल रहे हो समझ में नहीं आ रहा, वो क्या नीचे सबटाइटल भी नहीं है ना। तर मित्रांनो बघू शकता की तिरंगा चर्चगेट स्टेशनला साईडला बघू शकता आणि किती भारी वाटतं, बघू शकता, खूप भारी वाटतं, खूप भारी। मला तर कालाघोडला आणि गर्दी अशी कमी होत चालली, कारण तिकडून माणसं येणारे खूप आहेत, खूप जण येतात रिटर्न। आणि आम्ही आता चाललो आणि जाणारे खूप कमी आहेत। तर बघू आता काय गर्दी भेटते की नाही, कमी भेटते। आणि मागे तिकडे कालाघोडा तिथं पण आर्ट्स फेस्टिवल होता, पण तिकडे आता गर्दी थोडी कमी होती, बघू शकता। आणि आता इकडे गर्दी काय माहिती नाही किती असेल, तर चला मग जाऊया। तर बघा, ही माझी बहीण आहे आणि हिने हल्लीच आता नवीन चॅनल उघडलं आहे, प्रज्ञा रेसिपी म्हणून।
तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तर तिकडे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि ती तिथे लवकरात लवकर तिचे सबस्क्राईबर लवकर वाढवा. आणि जेवणाचं तुम्ही बोल कुठला ना. काय चॅनल आहे, कुठला चॅनल आहे? जे प्रज्ञा रेसिपी जेवणाची ती टाकते. हां, म्हणजे जेवणाची सर्व रेसिपी असतात, तुम्ही तुम्हाला आवडेल नक्की बघा आणि तुम्ही पण घरी ट्राय करा. सबस्क्राईब करा आणि तिला तिचे तुमचे माझे व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन बघायला मिळतील. हां, तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तिकडे जाऊन चॅनल म्हणजे सर्व व्हिडिओ बघा, आवडले तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण आता कालेवाड्याला जाऊया. A few moments later. बघू शकता किती भारी आहे, बाटलीच्या ह्याच्याने सजवले. बघू शकता प्रॉपर पूर्ण बाटल्या बिस्लरीची बॉटल आहे तिकडे त्याच्याने सजवले आणि एक नंबर वाटतं कालावडा. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय पाहायला मिळणार आहे ते. तर चला मग बघू शकता आतमध्ये चाललो आता आणि ह्याच्यानं बघू शकता बाटलीने बघलं बघा, बिस्लरीच्या बॉटलीने यूज अँड थ्रोचा बॉटलीने यूज केलं. बापरे किती भारी वाटतं. आणि पुढे चाललं आहे आपण आता. बघू शकता आणि पूर्णपणे आतमध्ये एंटर झालो आणि तरी पण आतमध्ये खूप गर्दी आहे. बघू शकता आतमध्ये खूप गर्दी आहे खूप. बघू शकता आणि तो कोण आहे बघूया जरा, कोण आहे, काय आहे, काय आहे. हा प्रकार आहे. चला पुढे पुढे आहे माचीच्या काड्या. बघू शकता तिकडे ते बघा, तिकडे माचीच्या काड्या त्या आपल्याला लागतील, याला सिगरेटला जरा लागले तर लावू शकतात. आपण हे बघूया आधी काय हे बघूया. चला त्या साईडने चल. चल इकडे. अरे आरसे आहे फक्त, अजून काय आहे बघा जरा चेक कर. हे बहुत बडा स्कॅम. हा स्कॅम होतोय बघा इकडे ना, काहीच नाही फक्त आरसा आहे. परत बसून बघायचा काय बघू तुम्हाला दाखवतो. हॅलो 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 मी दिसतोय दाखवला काय पण, म्हणजे आपलं चेहरा बघण्यासाठी आहे ना ते, काय ना फक्त आरसाने आपल्याला बघायचं बसून. पुढे बघ कार बघ, ही कार बघ टॅक्सी, ही कार बघ. ही मागच्या वेळेला ना इथे कीबोर्डची होती आणि आता आज आहे झाडं फुलांची आणि भारी वाटते यार, एक नंबर. तर बघूया आता मग चला. थोडा व्हिडिओ काढायचे म्हणून वांदे झालेत. हे बघा पूर्ण कार आहे आणि कारचे कसं काय दिलंय ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आणि इथं बघा तुम्ही पूर्ण हे मुळं आहे झाडाची, पानं फुलं वरती हे सर्व कंपनीसारखं मध्ये तुम्हाला दिलं असते त्यासाठी काय बनवलं. आणि प्लास्टिक प्लांटवरून असे म्हणजे त्याचं नाव आहे आणि खूप छान वाटते. घरट्यातली चिमणी बघू शकता, वा भारी एक नंबर. असं आपल्यात पिंजरा तेवढं तर कसं वाटतं, तर भारी वाटेल. आपण फोटो चिमणीवरती पोपट आहे ती काय पोपट वरती काय आहे, वरती काय आहे, कबूतर आहे, कबूतर, पांढरे कबूतर. क्या सोच है रे तेरी, मानना पडेगा. तर मी हे बघा कोणी हे कोण आहे, बाहुबली 2 नाही 3 बाहुबली 3. हा बाहुबली 3 आहे होऊ शकता, बाहुबली 3. थांब रे, पुठ्ठ्याचं पूर्ण बनवलं बघू शकता. पुठ्ठा असं कट बीट करून त्याच्याने बोलाय तुम्हाला झूम करून दाखवते बघा. पूर्ण पुठ्ठ्याने बनवलंय आणि एक नंबर आहे बघू शकता. पूर्ण स्टॉल बिल दिसते बघू शकता. इकडे पूर्ण स्टॉल आहे कपड्याचे दुकानाचे, पण त्याची प्राइस आहे ना एवढी महाग आहे ना, डबल प्राइस दिली जाते इकडे. पण हे काय माहिती नाही का असं. इकडे मोठू पतलू आहे, मोठू पतलू समोसा खाणं सोडून बर्गर पिझ्झा खातोय बघू शकता तुम्ही. काय हात पाय डोकं बिकं काय पण दिलंय. आणि इकडे काय आहे, हे काय हे काय मच्छी, अरे हा फिश बगळा, आय थिंक मला वाटतं बगळा या इन्फॉर्मेशन मध्ये दिली याची. फ्लाइट ऑफ नॉलेज बघू शकता. प्लॅस्टिक बॉटल पासून काहीतरी मस्त क्रिएटिव्हिटी गेले, तर आपण बघूया चला मग. हे हो लहान पोरांचं आपण खेळायचं बघ ना, 1 2 ABCD हे सर्व आहे इकडे बघू शकता. ABCD खेळायचं आहे, ABCD FGH.
ABCDEFGHIJKLMNOPQR असं फिरतं आणि काय आहे याच्यात मजा वाटते. कशी मजा वाटते का साडी जेवढी महाग तर काय हे किती असतील. सर ते स्कॅन करा आणि पैसे भरा. हे बघा भूताची कानं. अरे भूताची कानं इकडे आली बघा किती चांगली क्रिएटिव्हिटी गेली. आणि आपण हेडफोन यूज करतो ना एक नंबर क्रिएटिव्ह केक नंबर आहे. खूप इन्फॉर्मेशन एवढी चांगली आहे ना याच्याने. एक नंबर क्रिएटिव्ह बघा. हेडफोनचा आपण यूज करतो ना त्याच्यामुळे कानाची आपल्याला वाट लागते त्याच्यामुळे सर्व इन्फॉर्मेशन दिले. खूप भारी आहे बघू शकता. आणि खाली पडले सर्व तुटले तर निदाचेपणे करतो ना आपण त्याच्यामुळे सर्व तुटले. एक नंबर क्रिएटिव्ह आहे. सॅल्यूट आहे त्याला कोणी केलं असेल त्याला. भारी इन्फॉर्मेशन देतात. कॅमेरे ट्रेन बघूया जरा काय आहे. बरोबर चला आपण बघून देऊया जरा. पुढे चला पुढे फोटो बिडो काढायचे ना आपल्याला. काय करायचं फोटो बिडो. पुढे जाऊया आपण मस्त आहे की अजून पुढे फिरूया. हे काय इकडे जरा बघूया. इकडे हे काय माणूस आहे. माणूस क्रिएट केला याचा. पण कशाचा केलाय कपड्याचा पण काय इन्फॉर्मेशन काय माहिती नाही. तर बघा इकडे खूप छान क्रिएटिव्ह केले बघू शकता. इकडे चिमण्या आहेत आणि आतमध्ये आहेत पानं दिसत आहेत. पण आता काय इन्फॉर्मेशन मला पण माहिती नाही एवढी. तर आपण इकडे लांबूनच बघूया. आता पुढे आलं आणि पुढे छत्र्यावरती बघू शकता. पाऊस गेला आणि छत्रीला सुरुवात झालेली आहे. छत्र्या घ्या इकडे तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल. आले पुढे आणि इकडे आहे कपड्यापासून बनवलेलं झाड. जी कपडे आणि असे खराब झाले कपडे त्याच्यामुळे झाड एक नंबर वाटते. इकडे पुढे आहे बॉटलीपासून बनवलेला मासा बघू शकता. किती मासा छान आहे. पुढे आणि मोठं पान आहे. कुठलं पान आहे माहिती ना पण पान सारखं आहे ना रे. पान आहे याचं बघू शकता किती छान आहे प्रकारे. आता रिटर्न आणि कालावडा बघत दिला आपण पूर्णपणे बघत दिलाय. एवढंच आहे अजून काय नाही एवढं. तर आता आले सर्व माणसं वगैरे आणि चलायचं आता रिटर्न बघूया. मासे बी सर्व तुम्हाला भेटू शकता बघू शकता. खूप छान प्रकारे मासे आहेत. कसं वाटतंय एक नंबर. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. वाटलं तुला आता कालाकडे कारण की सर्व खूप सारे इन्फॉर्मेशन दिली होती त्याच्यामुळे पूर्ण खूप छान वाटलं आणि भारी वाटलं नाही आल्यावर. आणि रात्रीच या तुम्ही रात्री आल्यावर खूप भारी वाटलं. तिकडे तुम्ही बघितलं की जुन्या वस्तीपासून एकदम नवीन नवीन वस्तू बनवले. नवीन क्रिएटिव्हिटी तयार केलं होतं. खूप छान वाटलं. खूप भारी वाटलं. असं वाटलं म्हणजे तिकडे आपण बघितलं असेल की एकदम जुन्या वस्तीपासून नवीन चांगलं बनवलेलं होतं. हा एक नंबर पूर्ण म्हणजे आम्हाला म्हणजे वेस्ट मटेरियल असतं ना वेस्ट मटेरियल पासून एकदम बेस्ट बनवलेलं होतं. खरं बेस्ट खूप छान वाटलं. खूप छान वाटलं कारण की नवीन बघायला भेटलं काहीतरी आणि शिकायला बनवलेलं चांगलं वाटलं ना. कसं म्हणजे कारण की नवीन वस्तू आणि अनयूज करणारे वस्तू बॉटल कचऱ्याची बॉटल सर्व दाखवलं होतं. आणि आपण फेकतो ना त्याच्यामध्ये यूज करून त्यांना चांगलं बनवलं. आणि ती कार एक होती ना कार ती पण एक नंबर बनवली. एकदम क्रिएटिव्ह आणि एकदम चांगलं खूप भारी वाटलं खूप. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असा त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असेच नवीन व्हिडिओ सोबत. आतासाठी एवढंच. बाय करा. बाय करा. बाय. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग सोबत.